आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अगला कदम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मी मनापासून स्वागत करतो. अस्मदभाई, मी तुमचे संजय भाऊ, आमचं जुनं अतिशय जवळचं नातं आहे आमच्या तिघांचे. आम्ही त्यांना विनंती केली आणि संजय भाऊ आणि माझी विनंती अस्मदभाईंनी मान्य केली. एक गोष्ट मला सांगायला हवी, याचं नाव आता घेतलं काय, कोण म्हटलं तुम्ही जिल्हा परिषदला उमेदवार अजिंक्य. ज्या अजिंक्यला पोलिसांनी तडीपावीची नोटीस दिली होती, यांनी तडीपाव केलं होतं. मी जबाबदारीने बोलतोय आचारसंहिता असताना. ज्या अजिंक्यला तडीपाव केलं होतं, ज्यांनी कोकण आयुक्तांकडनं स्थगिती घेतली, त्या तडीपाव असणाऱ्या माणसाला आज यांचा पक्ष त्यांना तिकीट देतोय. म्हणजे यांची अवकात काय, लायकी काय, त्या पक्षाची ध्येयधोरणं काय हे स्पष्ट झालंय. यांना तडीपाव लोक लागतात. अहो, उद्या हिंदू मुस्लिम दंगली झाली असते इथं, ही मंडळी असते तर अण्णा नसतं. आणि म्हणून एवढं सांगेन, आम्ही कालपर्यंत सर्व समाजाला सोबत घेऊन चाललो. सर्व धर्म समभाव गेल्या 35-40 वर्षापासून या पद्धतीनं सगळ्या समाजाला सोबत घेऊन आमचं, मी आणि माझं कुटुंब सगळं चाललोय. कुठलाही मतभेद नाही. आज एका गोष्टीचा आनंद होतोय, माझ्या खेड नगर परिषदेमध्ये शिवसेनेचे 5 मुस्लिम नगरसेवक निवडून आले. 5 मुस्लिम नगरसेवक. आणि म्हणून कुठेही आता मतभेद नाहीत. सगळं समाज माझ्यासोबत आहे आणि मला विश्वास आहे. खाडीपट्टा या माझ्या कुणबी समाजाच्या माय बहिणीचा डोक्यावरचा अंडा खांद्यावरती मी आणलाय. पाण्याचे प्रश्न मी सोडवलेत इथले, विजेचे प्रश्न मी सोडवलेत, रस्त्यांचे प्रश्न मी सोडवलेत. हा जो विकास दिसतोय तुम्हाला, तो सगळा रामदास कदमनी केलेला विकास आहे. पन्हाळ्यात जायला रस्ता नव्हता, डिपकोने मी आलो होतो. वेहुरीला उतरून चालत आम्ही गेलोय 90 सालामध्ये. तेव्हा तुम्ही माझ्यासोबत होतात. आज त्या पन्हाळ्यामध्ये आमच्या गाड्या जातात, घोडे जातात, एसटी जातात, बस जातात. आणि नुसतं एका बाजूनच नाही, तर दापोली देखील पन्हाळ्याचे मी जोडले. सगळा विकास मोठ्या मुलांचा, गावागावाचा रामदास कदम यांनी केलेला आहे. मला हसमुखभाई ते मनापासून मी आभार मानेन, त्यांना धन्यवाद देईन. त्यांनी योग्य वेळेला योग्य ती भूमिका घेतली आणि आमच्या अण्णाला साथ दिली. आणि अण्णा आणि आता हसमुखभाई सोबत असल्यानंतर काय निकाल लागेल हे मला काही वेगळं सांगायची आवश्यकता नाही आहे. वेगळं सांगायची आवश्यकता नाही. आणि पुन्हा एकदा मी हसमुखभाईंना एकच शब्द दिला आहे. त्यांनी मला आत टाकली विकासाची. भाई, या भागामध्ये आमचा समाजाचा आणि खाडीपट्ट्याचा विकास झाला पाहिजे. मी त्यांना एवढाच शब्द दिला आहे की अण्णा, विकासाला तुम्ही जी जी कामं सांगाल त्या विकासाला अण्णा कमी पडणार नाही. कारण अण्णाच्या पाठीशी रामदास कदम आहे आणि योगीदादा कदम आहे. शासन आहे, सत्ता आहे, सरकार आहे. आपल्याला कळेल उद्या अण्णा परिषद, जिल्हा परिषद गेल्यानंतर काय होईल पुढं, ते मी आज बोलणार नाही. पण एक चांगलं प्रतिनिधित्व तुम्हाला या भागामध्ये मिळालेलं आहे. अण्णांच्या माध्यमातून आपण लक्ष्मी आले, आपला दरवाजा उघडा आणि त्या लक्ष्मीला आत घ्या आणि या लक्ष्मीला आपला विकास करून घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय भीम. भाईचे आणि आमचे हे जुने संबंध. भाई जेव्हा गृहमंत्री होते त्या कालापासून, म्हणजे भाई जेव्हा निवडणूक लढले होते 1990 पासून आमचे भाईचे संबंध होते. पण मध्यस्तरी आम्ही दुसऱ्या पक्षामध्ये गेलो होतो आणि दुसऱ्या पक्षाचं काम केलं होता. त्यामुळे आम्ही थोडासा स्टेटमेंट वगैरे पण माझे काय वेगवेगळे गेले होते. त्याबद्दल मी भाईची पण दिलगिरी व्यक्त केलेली आहे. आणि ज्या पक्षामध्ये होतो कालपर्यंत निवडणुकीत माझी मिसेस जी होती इथलं जिल्हा परिषद सदस्य होती. म्हणजेच ह्या लोकांना कुठेतरी विचारायला पाहिजे होता, एकदा कॉन्फिडन्सचा घ्यायला पाहिजे होता तिकिटा देताना की मॅडम यावेळी आम्ही तुम्हाला तिकीट देत नाही, आम्ही दुसऱ्या कोणाला तिकीट देत आहोत. पण कमसे कम कॉन्फिडन्सचा घ्यायला पाहिजे होता. परंतु राष्ट्रवादी पक्षाने आम्हाला शेवटपर्यंत तरी नाचवला. आता तिकीट नाही, सध्याकडे या एबी फॉर्म देतोय आणि दिसतोय. एक दिवस पोलिसांनी तुम्हाला एबी फॉर्म देत नाही. ठीक आहे, आम्ही अपक्ष भरल्यानंतर दुपारी 1:30 वाजता मला बोलवून माझ्या हातात एबी फॉर्म देतात, जा फॉर्म भर. म्हणजे मी फॉर्म भरू शकत नाही.
ही एक षडयंत्र होती त्या लोकांची. आदरणीय इथले जे आमदार आहेत भास्कर जाधव साहेब त्यांच्या संगती मिळून त्या लोकांनी एक षडयंत्र रचली होती की कुठल्याही परिस्थितीत नफीसा परकारला तिकीट द्यायचं नाही आणि हे ते त्यामध्ये कामयाब झाले. ठीक आहे, अपक्ष लढणं हे एक अपक्ष उमेदवार निवडून येणं हे इथं कठीणच आहे आणि जिथं अण्णा कदम भाईचे भाऊ उभे आहेत तिथं अपक्ष निवडून येईल शक्य पण नाही आणि आम्ही आशा पण करत नाही. तेव्हा आम्ही निर्णय घेतला की आम्ही आता याच्या पुढं इथं जे राजनीतिक उतालपताल इकडं तिकडं जायचं त्यामुळे थांबवून आजच्या नंतर आम्ही रामदासबाईच्या संगती मी तरी म्हणत असतो आम्ही रामदासबाईच्या संगती राहू आणि आमच्या गावातले काही लोक बाहेर जाऊन स्टेटमेंट देतात की 80% गाव आमच्या संगती आहे. त्याला मी सांगू इच्छितो का बाहेर जाऊन स्टेटमेंट देतात की 80% गाव आमच्या संगती आहे. त्याला मी सांगू इच्छितो की तुम्ही एक मुद्दा उचलला होता मुस्लिम समाजाचा की बीजेपीच्या संगत्या बीजेपीच्या. आता तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या संगती कोण आहेत? ज्यांनी मशिदीचे बोंगे उतरली मुसलमानाच्या मस्जिदीचे बोंगे उतरले ते तुमच्या संगती आहेत. म्हणजे आता तुमचा जो कार्यक्रम आहे एक पक्षाला बदनाम करायचा तो सक्सेस होणार नाही आणि यावेळी आमचेच गाव संपूर्ण गाव रामदास भाई कदम यांच्या आणि अण्णा कदमाच्या पाठीशी आहे हे आमची गॅरंटी आहे. अण्णांचा विजय बघा आम्ही जे बोलत होतो ते जलापोटी बोलत होतो. मी तुम्हाला क्लिअर सांगतो तर आमचा थोडासा काहीतरी गैरसमज झाला होता त्यासाठी जलापोटी आम्ही बोलत होतो की आम्ही जिंकून येऊ बाहेरचा उमेदवार आहे हे जलापोटी बोलत होतो. पण तुम्हाला एक वस्तुस्थिती सांगू अण्णा कदम हे 100% 2,500 ते 3,000 मतांनी निवडून येतील. साहेब निवडून येतील. त्याच्यासमोर उमेदवार कोण आहे? कच्चा खिलाडी आहे. त्या उमेदवाराला वाडोलांगुली इथं रामदासबाईंनी पालनीर रामदासबाईंनी सर्व रामदासबाईंनी केली आणि मग कसं आहे माहिती आहे माझा एक वडील आहे माझे जे वडील आहेत ते मला पालतील मोठा करतील आणि मग मी त्याच्यावरच उलटा फिरीन. ही परिस्थिती इथं झालेली आहे तेव्हा बाप होता है बाप रहेगा हे आठवण ठेवा आणि सर्वांनी तीर कमानला 5 तारखेला धनुष्यबाणला मतदान करा ही सर्वांची खारीपट्ट्याची विनंती आहे. चूक